जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण. तर आता मी चाललेलो आहे सर्कस बघायला. मी ही कधी बघितली नाही, पहिल्यांदा चालले असं स्कूल वगैरे मध्ये बघितलेली आहे, नंतर कधी बघितली नाही. चला बघू आता कशी आहे काय आहे. तर व्हिडिओ स्किप नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हालाही बघायला भेटेल. चला तर मग जाऊया. आता वाजलेले 6:15 आणि 6:30 त्यांचा शो आहे. तर इथं मी चपात्यांसाठी कणिक भिजवलेली आहे. त्यानंतर भेंड्या स्वच्छ धुवून पुसून सुकवून त्यानंतर कट केलेला आहे. मला इथं बनवायची मसाला भेंडी, तर मी तर या पद्धतीने कट करून घेतलेलं. मेन म्हणजे गावाकडून आणलेल्या भेंड्या, त्यामुळे एकदम छान आणि फ्रेश आहे, ताज्या सोडून आणलेले होत्या. तर मसाला बनवण्यासाठी इथं मी शेंगदाणे तीळ भाजून घेतले कढईमध्ये, त्यानंतर ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. तिथं मी हळद टाकली, त्यानंतर जिरा धना पावडर टाकायची, लाल तिखट टाकायचं, आणि जर तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर मसालाही टाकू शकता, किंवा नंतर आपण भेंडी जेव्हा परत होतो तेव्हा टाकला तरीही चालतो. पण इथं मी मसाला टाकलेला आहे, थोडासा घरी बनवलेला मसाला आहे तोच टाकला. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तो मसाला तयार झाल्यानंतर भेंड्यांमध्ये या पद्धतीने भरून घ्यायचं. तुम्ही कशा पद्धतीने भेंडी बनवता नक्की सांगा, ज्याची त्याची पद्धत थोडीशी वेगळी असते, दरवेळेस डिफरंटच बनले जातात, एकसारखे कधी होत नाही त्यामुळे. तर इथं मी सर्व भेंडीमध्ये मसाला आता भरून घेते. तर मध्ये पिल्लूची लोडबोड चालूच असते, त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून त्याला पाणी दिलं. तर या पद्धतीने आतमध्ये पूर्ण भेंडीचा मसाला भरून घ्यायचा. तर मसाला भरून मी असंच ठेवणार आहे, कारण आम्हाला जायचं सर्कस बघायला आणि 6:30 वाजता तो शो आहे. आता जवळपास 6 वाजलेले होते म्हणून पटपट भरून घेते, आणि मग तिथून आल्यावर भेंडी गरम छान अशी परतून घेणार आहे. तर सर्व भेंडींमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे, आणि आता तयार होऊन आम्ही जातोय. तर इथं बघू शकता तुम्ही, आलेलो आहे मी सर्कस बघायला. मी पहिल्यांदाच आलेले, याआधी कधी मी सर्कस बघितलेली नाही. चल म्हणजे असं शाळेत वगैरे जादूवाले यायचे, ते जादू वगैरे दाखवतं, ते बघितलेलं होतं म्हणून मग इथं गेलेलो होतं. इथं 500 पासून तिकीट होतं, 500 400 300 असं होतं. पण आमचे शेजारचे आहेत ते ओळखीचे आहे त्यांचे, त्यामुळे मग आम्हाला काही तिकीट वगैरे लागलं नाही. पण जातानाच आमच्या गाडीला एक जणी थोडासा धक्का दिला, त्यामुळे गाडीचं काहीतरी तुटलं, पण बरं झालं कोणाला काही लागलं नाही. तर इथं तुम्ही बघू शकता, मस्त खूप छान असतात. म्हणजे कोणाकडे काहीतरी टॅलेंट असतं. आपल्याकडे जसं काहीतरी टॅलेंट असतं तसं या लोकांकडेहीच टॅलेंट असतं, आणि एवढं मेहनत, म्हणजे खूप मेहनत असते त्यांची. तुम्ही बघू शकता या मुली असं वरती जाऊन ते करतात वगैरे, तर त्यामध्ये खूप मेहनत असेल त्यांची याच्या मागे. आधी त्यांनी खूप प्रॅक्टिस केलेली असेल, आणि आपण थोडंसं उलटं झालं तरी आपलं किती त्रास होतो, म्हणजे एकदम कसतरी होतं आपल्याला, तर आपण हे करू शकत नाही. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, खूप मस्त काय म्हणजे शूट छान होते काय. तर त्या फक्त एका दोरीवरती पूर्ण उलटं लटकतात, पूर्ण तिथं डान्स वगैरे करतात. तर तुम्ही कधी बघितलेली आहे काही सर्कस? मी पूर्ण दाखवणार नव्हते तुम्हाला, एकमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्येच दाखवणार होते, पण म्हटलं सगळ्यांनाच बघायला भेटेल, ज्यांनी कधी बघितलेलं नसेल त्यांना. त्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडलं ते ह्या माणसाचं, का पूर्ण बॅलन्स खाली पूर्ण राऊंडचा आहे, तो याचं असतं ना आपल्या लोखंडाचं तसं आहे, आणि त्याच्यावरती फळी ठेवून तो एकदम बॅलन्स पकडतोय. म्हणजे की ते चांगलं, आपण साधं उभं राहिलो तरी आपला बॅलन्स पकडत नाही, आणि तो व्यवस्थित ते बघा किती हलतं आहे, तरी त्यावरती व्यवस्थित छान उभा असून, आणि पुन्हा ते रिंगा इफेक्ट होतं, तुम्ही बघू शकता. पुन्हा ह्या हातातून त्या हातात, त्या हातातून ह्या हातात, एकदम मस्त होतं, आणि बघायलाही छान होतं, कारण एवढा बॅलन्स पकडायचा तुम्ही इथे बघू शकता. आणि आपला थोडासा बॅलन्स इकडे तिकडे झाला तर आपला लगेच तोल जातो कुठे गेलं तरी. तर तुम्हाला हे कसं वाटलं हेही नक्की सांगा.
तर आता तो रिंगा हातात घेऊन ते फिरवतोय. तर भरपूर दिवसांचे ते 1 महिना म्हणजे आम्ही गावाकडून जाण्या आधीपासून लागलेलं होतं. मी नाही म्हटले होते, पण मग ही बोलले की चला बघू तर येऊ, कसं असतं काय असतं तेही समजेल. म्हणजे काही काही शो होते काही एकदम साधे सिंपल होते, काही इतके इंटरेस्टिंग नव्हते. तर अशी सर्कस असते हे मला आज पहिल्यांदा समजलं. तुम्ही बघितलंच असेल, सुरुवातीला फक्त ते लोखंडाचं गोल राऊंड होतं त्याच्यावरती, त्यानंतर खाली स्टूल ठेवला, पुन्हा त्याच्यावरती 2 स्टूल ठेवले, त्याच्यावरती तो राऊंड ठेवला आणि फळी ठेवून मग एवढं गोल फिरतोय तो. म्हणजे खूप बॅलन्स लागतो याच्यासाठी पण, त्यामुळेच मग ते एवढं तिकीट ठेवतात. तर त्यामागे त्यांची एवढी मेहनत असते आणि पुन्हा एवढं सेटअप वगैरे तर भरपूर असतं. त्यानंतर ही मुलगी आहे तर त्या दोरीवरती पूर्ण राऊंडमध्ये फिरते. तर हे पण छान होतं. पण त्या माणसाचं छकद सगळ्यात मस्त होतं, म्हणजे तो बॅलन्स पकडणं ते एकदम वेगळंच होतं. ते एवढं बॅलन्स कोणीच पकडू शकत नाही, म्हणजे त्याच्या मागे खूप प्रॅक्टिस वगैरे असेल त्यांचं. आणि इथे बघा ती किती राऊंडमध्ये फिरते, नाही तर लगेच चक्कर येतात, कुणाला पण येतात, आपल्यासारख्याला तर लगेच येतात. त्यानंतर होतं ते हे जादूचं. तर यातलं मला इतकं काही समजलं नाही. ते दाखवतं तसं यात रिकामा बॉक्स आहे आणि ठेवल्यानंतर बघा त्यातून कसे झेंडे वगैरे निघतात, म्हणजे ते रुमाल निघतात. तर कसं काय माहिती ते आधीच ठेवतात का कशी जादू दाखवतात, यातलं मला आजपर्यंत कधी कळालेलं नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा, मला यातलं अजूनही माहीत नाही. शाळेत वगैरे कॉलेजमध्ये कधी यायचे, कॉलेजमध्ये नाही शाळेत यायचे असे जादूगर, ते दाखवायचे, पण खरंच कुठून निघतं ते कधीच कळालंच नाही, समजलंच नाही कधीच.
9 वाजेपर्यंत सर्कस होते, म्हणजे 6:30 ते 9 वाजेपर्यंत असा शो होता. तर आमची सर्व सर्कस बघून झाली आणि तो छोटा मुलगा होता, बघा कसं नाचत होता. हे बाहेर असं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी, खूप छान होतं, लाईटिंग वगैरे लावले होते, मस्त दिसत होतं. आणि पिल्लूने पण एन्जॉय केला. त्या दिवशी तरी साई तीर्थाच्या तिथं तो रडत होता. त्यानंतर त्याला मग इथे हे लहान मुलांना खेळण्यासाठी होतं, त्यामध्ये बसवलं. मला वाटलं तो त्याला भीती वाटेल, पण त्याला काही भीती वगैरे वाटली नाही, मस्त बसला तो त्यामध्ये. आणि मग बाकीचे पण होते, पण मग 50-60 असे रुपये होते. म्हटलं बस झालं, याच्यामध्ये बसवलं. त्याचं 30 रुपये तिकीट होतं. आणि ते वरती जे आहे तर त्याला अजून ते जमणार नाही, तर आणि बाकीचं मग नव्हतं दुसरं काही जास्त जे त्याचा बसण्यासारखं होतं तर हेच होतं. तर म्हणून मग त्यामध्ये त्याला बसवलं आम्ही. आणि बाकीमध्ये त्याला जमलं नसतं म्हणून नाही बसवलं. आणि तरी पण त्याला ते वरती मुलं खेळत होते, तो ते बघत होता आणि त्याला तिकडे जायचं होतं, पण त्याला अजून नाही जमणार. तो लहान आहे, कारण वरतून खाली यायचं आहे ते, त्यामुळे असा हा बाहेरचा सेटअप होता. तुम्ही बघू शकता, गोल्डन सर्कसवरती नाव लिहिलेलं आहे आणि भरपूर मोठा सेटअप आहे, म्हणजे त्यांची पण खूप मेहनत आहे त्यामागे. त्यानंतर आम्ही घरी आलो. त्यानंतर मग मी इथं भेंडी बनवते, मसाला भेंडी जे मी तयार करून गेले ते आधीच. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं, लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकलं. त्यानंतर जी भेंडी भरून घेतलेली होती मसाला त्यामध्ये ती टाकली, छान परतून घ्यायची तेलामध्ये, मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. पण माझ्याकडनं थोडंसं तेल जास्त झालं असं मला वाटलं, कारण भेंड्या झाल्या कमी आणि तेल थोडंसं जास्तच झालं. छान परतून घेतलं. त्यानंतर चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकायचं, पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं 1-2 ते 3 मिनटं, म्हणजे असं वाफेवर भेंडी छान शिजली जाते आणि अजिबात पाणी वगैरे सुटत नाही, भेंडीला एकदम कोरडी होते. तर इथं मी आता झाकण ठेवलेलं होतं आणि पुन्हा हलवून देते. तर तुम्ही बघू शकता मस्त भेंड्या शिजलेल्या आणि कवळ्या होत्या, त्यामुळे लगेच शिजल्या. तर असा आता छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू, बाय.